एकीकडे उद्धव ठाकरे दादरमध्ये बाळासाहेब ठाकरे स्मारकाची पाहणी करत होते, तर दुसऱ्या बाजूला कल्याण डोंबिवलीमध्ये वेगळंच घडत होतं। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये ठाकरे गट फुटलेला आहे। ठाकरेंचे 11 पैकी 2 नगरसेवक हे ठाकरे गटाचे नगरसेवक म्हणून स्वतःची नावनोंदणी करण्यासाठी संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या समोर हजर झालेलेच नाही। ठाकरेंचे हे शिलेदार शिंदेंच्या संपर्कात आहेत अशा स्वरूपाचा एक तर्क लावला जातोय। आपल्यासोबत कविता लोखंडे आणि किशोर पगारे हे आमचे प्रतिनिधी जोडले जात आहेत। किशोर पगारे आपल्यासोबत कल्याण डोंबिवलीतून असतील, तर कविता लोखंडे या नवी मुंबईतून असतील। नवी मुंबईमध्येच कोकण भवन आहे, तिथे उद्धव ठाकरेंचे नगरसेवक का पोहोचले नाहीत हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे। दरम्यान या बातमीच्या निमित्तानं महाराष्ट्रात खळबळ माजली आहे की ज्या पद्धतीनं कल्याण डोंबिवलीमध्ये झालं तसंच काहीसं मुंबईत होऊ शकतं का, याची चर्चा सुद्धा होते आहे। आता पटकन आपण आधी कविता लोखंडे यांच्यापर्यंत जातोय। कविता लोखंडे आमच्या नवी मुंबईतून या क्षणाला जोडल्या गेलेल्या प्रतिनिधी आहेत। कविता, 7 नगरसेवक तिथे पोहोचले असं कळलं, मग नंतर कळलं की 9 नगरसेवक पोहोचले। नक्की किती नगरसेवक पोहोचले? आणि दुसरी गोष्ट, हे जर समजा लोक उद्धव ठाकरेंचे शिलेदार म्हणून आलेच नाहीत तर त्यांचं पुढे काय होईल? नक्कीच प्रसाद सर, आज कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमधून निवडून आलेले 11 नगरसेवक यांची गट नोंदणी होती आणि त्यासाठी आता 7 नगरसेवक जे आहेत ते कोकण भवन येथे आलेले आहेत आणि 2 नगरसेवक जे आहेत ते येणार असल्याची माहिती जी आहे ती यांच्याच कार्यकर्त्यांद्वारे दिली जात होती। परंतु हे 2 जे नगरसेवक आहेत हे मनसेकडून यांनी अर्ज दाखल केला होता, परंतु काही कारणास्तव त्यांना उमेदवारी न मिळाल्यामुळे त्यांनी उबाटामधून निवडणूक लढवली आणि उबाटाच्या झेंड्यावरती, उबाटाच्या निशाणीवरती जे आहेत ते निवडून आलेले आहेत। आणि आता जे आहेत ते 2 नगरसेवक येणार अशा पद्धतीची माहिती जी आहे ती समोर येत होती आणि आता 7 नगरसेवक जे आहेत ते या ठिकाणी गट नोंदणीसाठी आलेले आहेत। या 2 नगरसेवक कविता आपण जोडलेला राहा। आपण जो तपशील देताय त्याच्यानुसार 7 पैकी 11 पैकी 7 जण आले, म्हणजे 4 जण अद्याप तरी आलेले नाहीत, ही वस्तुस्थिती आहे। त्यामुळे ही बातमी आता अधिक मोठी झालेली आहे। 2च्या ठिकाणी 4 नगरसेवक कोकण भवनला ठाकरेंचे प्रतिनिधी म्हणून नोंदवायला गेलेले नाहीयेत। किशोर पगारेंपर्यंत जाऊयात। किशोर, कालही आपली या विषयावरची चर्चा झाली होती, तुम्ही सातत्याने या प्रत्येक नगरसेवकावर बारीक लक्ष देऊन होतात। काल जे 2 जण संपर्काच्या बाहेर गेले होते, आज नवीन कोण 2 जण आहेत जे संपर्काच्या बाहेर गेलेले आहेत आणि एकूण या 4 जणांची ओळखही सांगा। प्रशासन नक्कीच ज्या काही राजकीय घडामोडी ह्या कल्याण डोंबिवलीमध्ये होत आहेत, यामध्ये जे 2 नगरसेवक आहेत त्यामध्ये राहुल कोट आहेत आणि दुसरे आहेत स्वप्नाली केने, ह्या सध्या नॉट रिचेबल झालेल्या आहेत। म्हणजे नॉट रिचेबल होणाऱ्यांची संख्या आता 4 झालेली आहे आणि जे 11 नगरसेवक आलेले आहेत त्यातले 4 नगरसेवक बेपत्ता झालेले आहेत असं आपण म्हणू शकतो। परंतु हे बेपत्ता केले कोणी किंवा ते नॉट रिचेबल का झालेत याकरता उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने त्यांना नोटिसा बजावलेल्या आहेत, परंतु त्यांच्या घरी नोटिसा बजावल्यानंतरही हे कोणत्या प्रकारे त्यांचा संपर्क झालेला नाही। मात्र आता वरुण सरदेसाई यांनी 7 नगरसेवक आणि कार्यकर्त्यांसह तिथे कोकण भवनला त्यांनी भेट दिलेली आहे आणि गॅजेट करण्यासाठी तिथे पोहोचलेले आहेत। एकंदरीत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाला फोडण्याचं पूर्णपणे काम हे सुरू झालेलं आहे। मात्र हे काम प्रश्न आहे माझा, मला तुमच्या दोघांकडूनही उत्तर हवी आहेत। मी 30 सेकंदाचाच वेळ ठेवलाय त्याच्यासाठी। कविता, जे आलेले नाहीत ते नगरसेवक कुठे जाऊ शकतात? 2 जण शिंदेंकडे आणि 2 जण राज ठाकरेंकडे जातील का, की काय होईल? सगळेच्या सगळे शिंदेंकडे जातील, काय होईल? कविता, पटकन। नक्कीच प्रसाद सर, हे जे 4 जण आहेत त्यापैकी 2 जण जे आहेत ते नॉट रिचेबल आहेत आणि ते शिवसेना शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आणि त्याचबरोबर जे 2 नगरसेवक या ठिकाणी पोहोचलेले नाहीयेत ते मनसेकडे पुन्हा जातील अशी देखील शक्यता वर्तवली जाते। प्रसाद सर, धन्यवाद। कविता, पटकन आता किशोर यांच्यापर्यंत जाऊयात। किशोर, 2 जण जे शिंदेंकडे जातील त्यानं महापौर शिंदेंचा बसतोय का कल्याण डोंबिवलीत? कल्याण डोंबिवलीमध्ये जर महापौर बसवायचं असेल तर 62 नगरसेवकांची संख्या गाठावी लागेल। मग ती भारतीय जनता पार्टी असो किंवा शिवसेना शिंदे गट असो, त्यांना 62 नगरसेवक करावे लागतील, कारण की आतापर्यंत त्यांना जनतेने जे आहे ते 52-54 असं यश दिलेलं आहे। उरलेल्या संख्यांमध्ये हा जो काही राजकीय खेळ चालू आहे याचं स्पष्ट चित्र येत्या 2 दिवसात स्पष्ट होईल। धन्यवाद किशोर या सगळ्या तपशिलाच्यासाठी।